अच्छा. हा 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 काय सरपंचाच्या लागले हात फ्रॅक्चर झाले काय बोलतो तुम्ही दवाखान्यात बघलाय घरी गेला आता कधी नाही कसा झाला बरोबर जातो मी सरपंचाला भेटतो बरं जातो सरपंचाच्या काय झालं अरे सरपंचाला नाही त्याच उद्योगीच काय काय आई ग आई चायला आजकाल खऱ्याची दुनियात नाही राहिली खरं बोलावं तर अशी अवस्था होते चायला दत्तू कुठं काढ मांडला सरपंच आहे चायला दत्तू कशाला आला इथं यो बा सरपंच या काय झाला कुठे काल पडलं होतं का काय बायकोने मारला तर गाडीच्या पडला अजून घेतली असं जराशी गेला तोर पडलंय अरे तू घबरे ना बायकोनी मारला ना गाडीवरच्या पडलो यो मॅटर लई वेगळाच आहे तुला नाही माहित वेगळंच आहे बरोबर कंच्या तरी बाईला टिकली असं मग घातला तर घाम तुमचा भुरेशेट या तुम्हाला स्वार्थ आहे तुमचं लगीन झालंय स्वदेसारखी बायको आहे ही लपडी काला निसतेच उग्यात अरे घबर अरे काय माहित नाही चाहीत नाही कशाला बडबड करतो नुसती मग झालं तरी काय पांडवा कसं सांगू तुला आता थांबा मी सरपंच बाईलाच विचारतो घबरे पांडवा तिला काय माहित नाही तिला माहित झाला ना तर हल्लो हात पण मोरील सरपंच आता तुम्हाला सांगायलाच लागेल तुमची कंची दुसऱ्या गावात भांडणं झालं त्या काही काळजी करू नका उम्याला घेऊन येतो एकाचा तांदळात मोडून टाकू नको नको त्या उम्याचं नाव नको घेऊ रे पांडवा त्याचं नाव नको घेऊ शेठ अहो उम्या पहिलो ने एकटाच 10 जणांना हानील त्या माहितीये मला माहितीये मला माहितीये तुम्हाला कसा माहित पांडवा कोणाला काही सांगू नको रे हाल आहे ना तो माझा उमेनीच केलाय रे काय उमेनी सरपंच काय बोलता सरपंच अजून गोंगाट भरू नका मला सांगलाय तेवढा बस झाला सरपंच नेमका झाला तरी काय उमेन तुम्हाला एवढा आणला अरे पांडवा फक्त 4 प्रश्न विचारले त्यांनी उत्तर पण दिली पण नंतर त्यांनी जो माझा घाम घातला ना तर या बघ सगळे हारा मोरा सगळे मोडून ठेवले सगळा आंबला रे आंबले सगळं आंबून ठेवलाय त्याने प्रश्न कसला प्रश्न अहो सरपंच काय झालं सांगा एकदाचा हॅलो मी तुला पसंत आहे ना हे तुझा टकला पडलाय ना अगं पडू दे ना तू लगीन करून आल्यावर रोज मालिश करीत जा ना इश्श म्हणजे येतील परत केस उद्या बाबा येतील वैतागवाडीत येऊ दे काजू बदाम किशमिश खजूर शहापूरच्या राधेश्याम ड्रायफ्रुट्स वाल्याकडून आणल्यात अगं तो आपला नडईचा इजू त्याच्याकडून आणल्यात परत सफरचंद केली द्राक्षे चिकू सगळी आणायचे बरं हॅलो ऐक ना आपली कच्ची बैठक झाली मला एक फोन पप्पी देशील ना इश्श नाही अगं पण आपली बैठक झाली आपला जमल्यासारखं आहे ना जे काही असेल ते लग्नानंतर बरं चालेल तेवढी तर कल करावीच लागेल ना हा चालेल आता काय
एवढा दम काढायलाच लागेल ना. हे बाबा आले, चल ठेवते. ठेव ठेव ठेव. यस. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली काळजात तू बरे. छायला लोकांची लग्न जमत नाही न. माझा पहिलाच फेरीत जमला. मायला त्या तुषाच्या. अरे मला यो बोलत होता, अरे तू बियाणार येशील, तुझा लगीन नाही होणार, डोक्यो केस नाही राहिला तुझ्या, तुला कोण पोरगी देत आहे. आता त्याच्या नाकावर टिचून मी लगीन करतो, एकदम धुमधडाक्यात करतो. आणि त्याचा लगीन कसा होतो ना त्याच बघतो मी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैनावती श्रीवल्ली. अरे ये क्या चॉकलेट. चॉकलेट. अरे गोड गोड कडा तुमच्या उमेदाचा लगीन जमलाय. योग्य चॉकलेट आज तुझ्या उमेदाचा लगीन जमला. ये तर पप्पाला घरी जाऊ सांग. येतो का. अरे उमेदा काय झालं. तुझ्या भावाचा लगीन जमला. घ्या चॉकलेट. काय झालं तुझ्या भावाचा लगीन जमला. हे बघ, हे घे, हे चॉकलेट घे आणि येन बॅटीला. तुझीच रिक्षा पाहिजे बरं का. हा माझ्यासाठी ये तू. हा चल जाऊ का. पाडवा योगे चॉकलेट. हॅलो उम्या, तुझा ना सुंदरीचा लगीन जमला काय. अरे पांडवा त्या सुंदरीचा बास ऐकतो का. अरे पण त्याच्या नाको टिचून त्याच्याच नात्यामध्ये पोर बघितले. आता बघ त्याची कशी जिरवतो ती. अरे पण तू त्याची चालवत जाशील ना, तर तुझा लगीन होऊन देईल का. अरे तू गप, काय पण आवदशार का बोलू नको. कालच पोर बघून आलोय, एकदम नाक जोली अशी सरसरीत आहे, एकदम टनाटन आहे. हा म्हणून एवढ्या उड्या मारतो काय रे तू. मिया हो ना पाडवा, आता माझा पण लगीन होणार, मला पण बायको येणार, मला पण ती अहो 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 असं म्हणणार. हा उम्या, लय गाजरा नको खाऊ, अजून कामाचा बाकी आहे ना. पांडवा अरे त्याला चांगला बोल ना. आणि तुला कोणी माझ्याबद्दल विचारला तर त्यांना चांगला चांगला सांग, नाही तर काही लोक काय पण सांगतात ना लगीन मोरी त्यात. अरे उम्या, कसा तू वैतागवाडीचा हिरो आहेस. तुझं लगीन मीच जमानवर होतो, पण आता जमलंय तर घे जमान. बरं पांडवा, तो दिलाय तो चॉकलेट का. मी पण जातो कुरकुरे बाबाला चॉकलेट देऊन येतो, त्याला पण कळू दे येऊ म्या काय चीज येतो. हा हा चल येतो. वाचा यार अडवणगा, जमू दे, जमलंय तर बरं आहे. पण ह्या वर्षी नाही जमला, पुढच्या वर्षी काय खरं नाही, बियानच राहील. सरपंच बघूया चॉकलेट. अरे उम्या, मी काय बारीक पोर आहे का, या काय देतो चॉकलेट तू. अहो सरपंच, आनंदाची बातमी आहे म्हणून चॉकलेट आणला, उद्या पेढा आणतो. आला उम्या, काय भानगड काय आहे? काय भानगड आहे. सरपंच माव नदीला गेलो पोर बघायला, पोर पसंत आहे मला, उद्या पाहुणे येणार आहेत वैतागवाडीत मला बघायला. अरे वा उम्या, शाबाश, एक नंबर. टेन्शन घेऊ नको, जमल जमल. हा
काय टेन्शन घेऊ नको. अरे हे तो खूप खुशी की बात आहे. हा पार्टी तर झालीच पाहिजे. काय बोलो सरपंच मी पण खुश आहे हो, पण साखरपुडा होऊन द्या ना एकदा का साखरपुडा झाला का मग करू ना दणक्यात पार्टी. उम्या उम्या एक मिनिट आहे, फोन आलाय मला. हॅलो, हा बुऱ्या शेठ बोलतोय, सरपंच वैतागवाडीतून. हा अरे वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. हा हा ओळखतो ना. हा हा चालेल चालेल. बोला ना तुम्ही. पुऱ्या शेठ काय खोटा बोलणार आहे का तुम्हाला? हा हा विचारा तुम्ही. हा तुम्ही मला फोन केला ना म्हणजे एकदम बेस्ट काम केला. हा तुम्ही विचारा. सरपंच मी जाऊ का? अरे थांब ना उम्या. ऐक ना मी काय म्हणतो, इंग्लिश का गावठी? नको नको आता नको सरपंच, पहिले मला तयारी तर करू द्या ना. अरे सांग ना, इंग्लिश का गावठी? कंची पण असा रोज नाही हा का, कधी कवचित घेतो, पण आता नको, आता वेळ नाही, जातो मी. गपरे उम्या, सिगरेट का विडी? हा पैसे असल्यावर सिगरेट, नाही तर रस्ते पडलेल्या अर्ध्या इड्या पण चालतात. हा हो हो, सिगरेट पण आणि इडी पण. हा हो नको ना सरपंच, आता मला टाइम नाही. उम्या या आधी कुठं झंगाट होता का? हा अहो सरपंच, अहो सुंदरीचा ना माझा अख्ख्या गावाला माहिती आहे ना. हा हो ना, सुंदरी ना त्या आपल्या कुरकुरे बाबाची. हा उम्या तंबाखू खातो का? नाही तंबाखू नाही. बरं सरपंच, ह्यो काय टाइम आहे का पार्टीचा? हा यायला लगीन लोकाचा ना आता येडा पोकाचा, आता लगीन माझा नाही, ह्यो पार्टीची तयारी करतो असं ते करते. हो हो, अहो खरंच आहे माहिती. अहो त्यालाच तर विचारलं ना मी, माझ्या समोरच तर आहे तो. हा हा हा. सरपंच काय बोलता, कोणाचा फोन आहे? अरे माझा जिगरी दोस्त आहे मामनोलीचा, तुझ्या चौकशीसाठी फोन केला होता त्यांनी मला. हा म्हणजे दारू, तंबाखू, इडी, सिगरेट, लपडी. मला वाटलं तुम्ही पार्टीची बात बोलता. हा? अरे हट, कसली पार्टी? अरे मला चौकशीसाठी फोन आला होता. मी तुला विचारला की दारू पितोस का, तो तू बोलतो हो पितो दारू मी. हा हा, आणि मी तुला विचारला की परत की तू सिगरेट बिड्या ओढतोस का, तू बोलतो हो कधी कधी ओढतो मी. हा या काय? हा आणि तुला मी अजून विचारला होता की तुझा लफडा आहे का, तो तू काय बोलतो सुंदरीचा आणि माझा अख्ख्या गावाला लफडा माहिती आहे. मी त्याच सांगितलं ना. म्हणजे सरपंच तुम्ही माझ्याबद्दल सांगितला? हा काय सांगायला पाहिजे होता? अहो माझा लगीन जमलेला ना, तुम्ही या काय केला? अरे तू बोलला त्याच सांगितलं ना मी त्यांना. अहो पण चौकशीसाठी आलेल्या फोनवर असं बोलतात का? हॅलो, हा लगीन मोडला? अहो नाही ना पेत मी दारू, अहो बिड्या सिगरेट नाही ओढीत. अहो आई शपथ सांगतो माझी कुठं लपडी नाही हो. हॅलो हॅलो हॅलो, ठेवला फोन. सरपंच तुमच्या मुलं माझा लगीन मोडला, तुमच्या मुलं माझा लगीन मोडला, तुमच्या मुलं माझा, तुमच्या मुलं. सरपंच हा पाडबा या असा झाला बघ. सरपंच तुमचं दोन्ही हातपाय मोडला बोध. हा त्या बिचारा उमेदनी मला चॉकलेट दिला, लगीन जमल्यावर किती खुश होता. हा झाला असता ना बिचाराचं लग्न. अरे पण मी खरंच सांगितलं ना सगळा.
अरे पण असा कोणता नाही लगीन मारायचा हा? बिचारा आता तसाच राहिला ना, झाला असता कुठे लगीन. अरे नाही रे, जमल कुठेतरी. नाही जमलं तर आपल्या सुंदरीशी लग्न लावून देऊ त्याचा. सरपंच असं नाही करणार तुम्ही, लय वाईट केला. सरपंच त्या उमेने तुम्हाला कुठलाय, मी तर अख्ख्या वैतागवाडीत गोंगाट भरतो आता. अरे पांडवा, अरे पांडवा थांब. ए पांडवा थांब. नको पांडवा, कुणाला सांगू. पांडवा.